नमस्कार मंडळी. तर आज बघा मस्त मी ना भाजी मार्केटला गेली होती आणि तिथे फणस दिसले आणि मन काही कंट्रोल झालं नाही. चला आज आपल्याला फणसाची भाजी खायचं आहे असं माझं मन सारखं बोलत होतं, म्हणून मी ना असं तिथनं फणस आणलाय. आणि आता बघा हाताला आहे ना तेल लावायचं, सुरीला तेल लावायचं, कारण की याला खूप जास्त प्रमाणात आहे ना चीक असतो. त्याची साल काढायची आणि मध्ये दांडीचा जो भाग असतो ना तो भाग काढायचा आणि बाकी सगळं आपल्याला घ्यायचं आहे. कारण की ही भाजी खायला ना एवढी टेस्टी लागते ना, म्हणजे कोण ओळखणारच नाही आपण काय खातोय, चिकन, मटन का फणस. म्हणजे त्या पद्धतीने ही भाजी लागते. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ, हळद आणि 2 तेजपत्ता टाकला आणि कुकरला एक शिट्टी घ्यायची आहे. आणि आता इथे बघा अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि एक कांदा, हे आपण मिक्सरला पण करू शकतो, पण या खलबत्त्यामध्ये केलं का याची टेस्ट जास्त छान लागते, म्हणून मी यातच बारीक करत असते. आता ही फणस आहे ना, म्हणजे कवळे असतात ना, ते शिजतात पण लवकर आणि खायला तर विचारू नका तुम्ही अफलातून एकदम. आता बघा एक शिट्टी झाली आहे आणि मस्त गाळणीत पूर्णपणे त्याचं पाणी आपल्याला नितरून घ्यायचं आहे. आणि बघा शिजलं आहे ना छान. तर आता लगेच कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकायचं आणि याला आहे ना छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. आता आपल्याकडे कोण व्हेज खाणारे जर म्हणजे व्हेज खाणारे पाहुणे आले ना, त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो बरं का. कारण म्हणजे एकदम चिकन मटनला टक्कर देते, चिकनपेक्षा सुद्धा खायला ही भाजी एवढी छान लागते ना, खूप जास्त छान. तर आता इथे मी पुन्हा त्याच कढईमध्ये तेल टाकलं, कलोंजी, जिरे आणि आपली मेथीचे दाणे आणि थोडंसं राई आणि 2 मिरच्या असं फोडणीला टाकलं आणि वाटलेला आपला कांदा आहे ना, मसाला जो आपण वाटला होता खलबत्त्यात तो टाकला, एक टोमॅटोची प्युरी करून टाकली आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला एकदम परतून परतून घ्यायचा आहे. घरातले लाल तिखट मसाले, त्याच्यानंतर गरम मसाला पावडर, धना पावडर आणि चिकन मसाला कोणताही टाका तुम्ही, तो 2 चमचे आणि काळ्या मिरीची पूड टाकली अर्धा चमचा. इथे लगेच बघा 1 चमचा बेसन आणि थोडी कसुरी मेथी, असं छान मी ते पण भाजून घेतलं. ते पण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे, तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आणि लगेच आता भाजलेला जो फणस आहे ना तो टाकायचा, छान मिक्स मिक्स करायचं, मस्त परतून परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि वाफेत त्याला आहे ना 2-3 वेळा झाकण काढायचं, पुन्हा त्याला परतून घ्यायचं. असं 2 ते 3 वेळा करा, एवढी सुंदर ही भाजी होते ना, एकच नंबर. माहिती आहे, आणि माहीत नसेल घरात कोणाला की आपण काय बनवलंय आणि त्यांना डायरेक्ट जेवायला वाढलं ना, त्यांना समजणार सुद्धा नाही ते चिकन खाताय की फणस खाताय, एवढी अफलातून होते. तुम्ही जर ह्या पद्धतीने कधी बनवत नसाल ना, नक्की एकदा ट्राय करा, बनवा, किती छान लागते ते मला सांगा आणि मला जेवायला नक्की बोलवा. तर बघा इथे भाजी आपली छान तयार झाली, वरतून कोथिंबीर टाकली. चला मग आता तुम्ही जेवायला या.